नमस्कार मंडळी, गीता कम्प्युटर्स मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये. तर त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे गेस्ट लेक्चर देण्यासाठी. तर गेस्ट लेक्चरचा सब्जेक्ट आहे हाऊ टू इन्स्टॉल सीसीटीव्ही. त्याच्यामध्ये आहे डीव्हीआर. डीव्हीआर कसा इन्स्टॉल करायचा, काय करायचं, त्याला काय इक्विपमेंट लागतात, प्रोसेस काय आहे, ते सगळं आपण आज त्यांना लेक्चर देणार. वर्कशॉप आयोजित केलेला आहे. तर वर्कशॉप साठी गीता कॉम्प्युटरचे वाघमोडे सर तसेच गावडे सर उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम आपण आपल्या कॉलेजच्या वतीनं आणि डिपार्टमेंटच्या वतीनं सरांचं हार्दिक स्वागत करतो. तर आपल्याला करिक्युलम मध्ये सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन, त्याचबरोबर सीसीटीव्हीचं जे काय मेंटेनन्स असेल किंवा कनेक्शन असेल किंवा सेटअप कसा इन्स्टॉल केला जातो, त्याची जी काय प्रॅक्टिकल्स आहेत, तर ते प्रॅक्टिकल परफॉर्मन्स करण्यासाठी आपण हे वर्कशॉप आयोजित केलेला आहे. तर या वर्कशॉप साठी आलेले वाघमोडे सर आहेत, त्यांचा मी सर्वप्रथम सत्कार करतो आपल्या डिपार्टमेंटच्या वतीने. की त्यांनी मला इथे बोलवलं लेक्चर देण्यासाठी किंवा सीसीटीव्हीचा डेमो दाखवण्यासाठी. तर पहिला आपण बघूया की सीसीटीव्हीचे प्रकार किती आहेत. तर सीसीटीव्ही मध्ये प्रकार आता एवढे प्रकार आलेत की डीव्हीआर आहे, त्याच्यामध्ये एनव्हीआर चे प्रकार असे दोन आहेत, एनव्हीआर आणि डीव्हीआर. डीव्हीआर म्हणजे काय, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर, आणि एनव्हीआर म्हणजे काय, नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर. तर आज आपण बघणार आहोत त्यामधला डीव्हीआर मध्ये. तर डीव्हीआर मध्ये आपल्याला पार्ट्स पहिला काय काय लागतात ते बघूया आणि त्याचे पार्टची ओळख करून घेऊया. काय काय पार्ट्स लागतात डीव्हीआर एक कॅमेरा इन्स्टॉलेशन करण्यासाठी, कोणते कोणते पार्ट्स लागतात, त्यात इक्विपमेंट काय काय लागतं, जोडायला साहित्य काय काय लागतं, ते कसं जोडायचं, काय करायचं, ते तुम्हाला सगळं सांगतो मी. पहिल्यांदा लागतो तो आपल्याला मेन म्हणजे हा डीव्हीआर असतो. तर हा आपला डीव्हीआर आहे. तर हा डीव्हीआरचे प्रकार पण भरपूर आहेत. याच्यामध्ये 4 चॅनलचा डीव्हीआर असतो, 8चा असतो, 16चा असतो आणि 32चा असतो. डीव्हीआर हा 32 चॅनल पर्यंतच येतो. तर आपला हा डीव्हीआर आहे तो 8 चॅनलचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 हा 8 चॅनलचा डीव्हीआर आहे. त्याच्यानंतर लागतो तो आपल्याला कॅमेरा. हा आपला कॅमेरा आहे. हा कॅमेरा डोम कॅमेरा आहे. म्हणजे आतमध्ये जर बसवायचा असेल, एखाद्या रूमच्या आतमध्ये बसवायचा असेल तर हा डोम कॅमेरा वापरतात आणि हा 180 अँगल कव्हर करतो. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये एक दुसरा एक कॅमेरा आहे बाहेरचा, तो काय आपण आता आणला नाही डेमोसाठी, बुलेट कॅमेरा म्हणतात. बुलेट कॅमेरा म्हणजे काय, जो तुम्ही जो त्या कॅमेऱ्याला पाऊस, वारा, वादळ काही परिणाम होत नाही, त्याला बुलेट कॅमेरा म्हणायचं. आणि हा याचं मेगापिक्सेल आहे 2 मेगापिक्सेल आहे. याचं पण मेगापिक्सेल आहे 2 मेगापिक्सेल आहे. सगळ्यांचा आपण 2 मेगापिक्सेलचा आपण डेमो बघतो. त्याच्यानंतर लागतं, आता हे झालं, त्याच्यानंतर आपल्याला हे हार्ड डिस्क असते. आता आपला डाटा सीसीटीव्ही जोडला आपण, तर डाटा बघायचा कसा, तर ह्याच्यासाठी आपल्याला एक लागते ते हार्ड डिस्क लागते. हार्ड डिस्क मध्ये पण आपले प्रकार आहेत. 500 GB आहे, 500 GB नंतर 1 TB आहे, 2 TB आहे, 4 TB आहे, 8 TB आहे. असा 8 TB पर्यंत आपले हार्ड डिस्क राहतात. पण शक्यतो नाही 8 TBचा डीव्हीआरला 8 TB सपोर्ट होत नसतात. मग आपल्याला डीव्हीआर हा सपोर्टेबल किती असतो, 4 TBचाच असतो फक्त. आपलं म्हणजे आपण जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो त्याच्यामध्ये आपण साठवून आपण कधी पण बघू शकतो. ह्याच्या कॅपॅसिटीनुसार आपल्या व्हिडिओची कॅपॅसिटी कळते. म्हणजे 500 GB असेल तर 2 कॅमेऱ्याला आपल्याला 15 दिवस जातात, 1 TB असेल तर 1 महिना जातं, 2 TB असेल तर 2 महिने जातं. असं व्हिडिओची क्वालिटी दिवस वाढवायची असेल तर आपल्याला हार्ड डिस्कची कॅपॅसिटी किती आहे ते तपासावं लागते आणि ह्याच्यानुसार पण ह्याचे रेट ठरतात. त्याच्यानंतर लागलं आपल्याला आता SMS लागतो. SMS कशासाठी लागतो, तर आपल्याला हे कॅमेरे सगळे 12 व्होल्टला चालतात. सगळे कॅमेरे किती चालतात, 12 व्होल्टला. 12 व्होल्टचं कनेक्शन देण्यासाठी हा त्याच्यासाठी SMS आहे. तो पण आपल्याला किती चॅनलचा लागतो, 8 चॅनलचाच लागतो. तो पण जेवढे चॅनल्स आहेत तेवढे आपल्याला 4 चॅनल असतो, 8 चॅनल असतो, त्याचे अँपियर आहेत त्याच्यानुसार ते आपल्याला SMS वापरतो. त्याच्यानंतर आलं आता हे कॅमेरा कनेक्ट करण्यासाठी ह्याला कनेक्टर लागतात. BNC आणि हा DC असे 2 कनेक्टर लागतात. तर BNC डबल लागतो, DC एक लागतो. DC म्हणजे काय, पॉवर येते. BNC म्हणजे काय, व्हिडिओसाठी लागतो. दोन्हीकडे 2 कनेक्ट करावं लागतं. ते तुम्ही आपण लाईव्ह डेमो बघणार आहोत, कसं कुणीकडे कसं किती लागतात, काय लागतात, कसं कनेक्ट करतात ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आता हे आहे PVC बॉक्सेस.
हे कॅमेरावरती म्हणजे कॅमेरा सुरक्षेसाठी आहे. हे जे कनेक्टर आहेत ना हे, तर हे भिजू नये, हे कनेक्टर भिजू नये म्हणून हे पीयूसी बॉक्स आहे त्याला. ज्याच्या कॅमेराची लाईफ वाढण्यासाठी, क्वालिटी वाढण्यासाठी आपण हा बॉक्स वापरतो. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं हे साहित्य जोडण्यासाठी टूल्स काय काय लागतात आपल्याला. महत्वाचा पहिला टूल्स लागतो, ड्रिल मशीन लागतात. आता आपण आपलं नवीन जसं टेक्नॉलॉजी आलेत तसं आपण टेक्नॉलॉजी अपडेट करत गेलो. हा चार्जिंगचं मशीन आहे. तर चार्जिंगचं आपलं हे ड्रिल मशीन आहे. जे लाईट नसेल, आता आपण जिथं जिथं जातो कुठं लाईट असते नसती, तर त्यासाठी आपण ड्रिल हे चार्जिंगचे मशीन आपण वापरतोय. त्याच्यानंतर हा आहे आपला कटर, केबल कट करायला वगैरे हा कटर एक लागतो. त्याच्यानंतर आपल्याला मोठा हे हॅमर मशीन आहे. जेव्हा आपण आता भिंतीमधून पलीकडे वायर न्यायचं आहे तर हे मशीन कंपल्सरी लागतंय. हे आहे हॅमर मशीन. त्याच्यानंतर एक मार्सूल लागतं, टेस्टर लागतोय. हा आहे टेस्टर. आता आपण डेमो बघूया. आता डेमो कसं बघा. याच्यामध्ये नाही, केबल मध्ये नाही. ह्या केबल आता आपण एक कट केली काय, एक्स्ट्रा 4+1 आहे, हे काय आपल्याला लागत नाही. आणि त्यामुळे ना हे आपण कुठले ठेवलेले, हे रेड, व्हाईट आणि हे ब्लॅक ठेवलेले आहे. तेच तिकडे ठेवायला लागतं आपल्याला, नाही तर व्हिडिओ येत नाही. मग आता ते प्लस मायनस ह्याच्यामध्ये आहे आपलं, कुठल्या ह्याच्यामध्ये, एसएमपीएस मध्ये. तर तेच एसएमपीएस ला तिकडे पण जोडायचं, इकडे पण जोडायचं. नाहीतर जर प्लस मायनस ह्यात बिघडलं तर व्हिडिओ येत नाही. कुठे लिहिलं प्लस मायनस, ह्याच्यावर पण हा ह्याच्यावर लिहिले बघा, प्लस मायनस लिहिले का बघा तुम्ही. बीएनसी ना, बीएनसी आपण कनेक्टर जोडला. बीएनसी हा डबल लागतो कारण व्हिडिओ तिकडून पलीकडे पण जाणार असतो ना. पॉवर कनेक्टर हा फक्त एकच लागतो, म्हणजे डीसी कनेक्टर. डीसी कुठं, हा डीसी सॉरी, हा या डीसी. ह्याच्यावर पण तसंच आहे. सेम इकडे हे जे हे कनेक्शन दिले, सेम इकडे तेच कनेक्शन झालं पाहिजे. इथं ह्याच्यामध्ये पण प्लस मायनस आहे का, प्लस मायनस आहे. त्याशिवाय आपल्याला व्हिडिओ चॅनल हा डीसी ना, हा बीएनसी आणि हा डीसी कनेक्टर असतो. त्याच्यानंतर हे आता हा आपला एसएमपीएस आहे. ह्याची केबल कुठे गेली, पहिला एसएमपीएस ला गेली, पॉवर ह्यातून इकडे आलेली. हे केबल कुठे गेली, बीएनसी ह्याला आली, ह्याच्यामध्ये आली, डीआरला आलेली. आणि हार्ड डिस्क वगैरे आपण आता ह्याच्यामध्ये इन्सर्ट केलेली आहे. आता आपण ओपन दाखवासाठी आणले होते, फक्त ह्याच्यामध्ये आलेले आहे. आता हे केबल काय करायचं, कनेक्शन झाल्यानंतर हे फक्त पिना जोडायचे त्याच्या, फक्त जोडायचं. आता सगळं केलंय, त्यामुळे आता मागाशी केलेलं, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट दाखवतोय. आता हा बॉक्सचा यूज किती होतोय बघा. हे कसं ना, आपलं काही होत्या, ऊन वारा पाऊस भिजत नाही, ह्याच्यावर हे आपण असं बॉक्स लावून बसवतो. हे तुम्ही जावा आपल्या मोबाईल मध्ये ऍक्सेस करू शकता. मोबाईल तुम्ही ह्याचा व्हिडिओ जो आहे आपण ऍक्सेस करू शकता, कुठेही जावा तुम्ही. म्हणजे स्क्रीन रेझोल्यूशन आपल्या एवढे नाही मॅच होत. बंद करतो. हा कुठला आहे, डीवेअर आहे. ह्याच्या पुढचं कुठलं आलंय, एनवेअर. एनवेअर म्हणजे काय, आता आपण आता हा जो डीवेअर आहे, डीवेअर असतो ना, प्रत्येक कॅमेराची केबल आपल्याला ह्या डीवेअर पाशी न्यावं लागते. डीवेअर आपण कुठे ठेवलाय, ऑफिसमध्ये ठेवलाय. बाकी कॅमेरा कुठे सगळे चारही वर्गात 4 आहेत, इकडे प्रॅक्टिकल रूम मध्ये 4 म्हणजे 8 केबल तुम्हाला ह्या डीवेअर पाशी न्यावं लागतात. पण एनवेअरचं तसं नाही. आता समजा आपण आता एनवेअर कुठे ठेवलाय, सरांच्या केबिनला ठेवलाय, देशमुख सरांच्या केबिनला ठेवलाय. जर समजा आपण एनवेअर घेतला असता तर ह्या 8 कॅमेराच्या केबला एकाच ठिकाणी आणायचा. त्याच्या ठिकाणी एक पीओ टाकायचा. पीओ म्हणजे पॉवर सप्लाय त्याचा, आणि त्याच्यातून एकच केबल, लॅन केबल, ते आपण देशमुख सरांच्या केबिनला घेऊन जायची. तिथं आपण आयपी थ्रू त्याचं कनेक्शन कॉन्फिगर करून आपण आयपी कॅमेऱ्याचं कॉन्फिगर करू शकता. ते डीवेअर असतं त्याला. म्हणजे खर्च खूप जास्त असतो त्याचा, आणि खर्च म्हणजे कसं, केबलचं पण बजेट वाढतं ना त्याचं, त्यामुळे ते एनवेअर आलेले. क्वालिटी पण आहे. आता हे बघा क्वालिटीचं. हा आपला डोम आहे, म्हणजे आतील डोम असतो हा. 180
हा हो आहे काय की आता आपल्या स्क्रीनला व्हायस नाही ना तर ते ऑफ आहे ते स्क्रीनला जर व्हायस असतात आपल्याला आवाज ऐकू आला आपल्याला. नमस्कार मित्रांनो, आज आपण इथं गेस्ट लेक्चर पण दिलेलं आहे आणि शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये ENT डिपार्टमेंटला आपण 8 कॅमेऱ्याचं इन्स्टॉलेशन सुद्धा केलेलं आहे. ते आता काम झालेलं आहे. त्याची क्वालिटी आणि काम कसं झालंय हे आपले HOD आनंद सरांना विचारा ते काम कसं झालंय ते सांगतील आपल्याला. तर आज या ठिकाणी गीता कॉम्प्युटर्स मधून अवधूत वाघमोडे सर तसंच प्रशांत गावडे सर उपस्थित होते. तर आपले इलेक्ट्रॉनिकचे विभागातील सेकंड इयर आणि थर्ड इयर विद्यार्थ्यांना एक CCTV इन्स्टॉलेशनचं वर्कशॉप घेतलं. या वर्कशॉपमध्ये हाऊ टू इन्स्टॉल CCTV, त्याचबरोबर कनेक्शन सेटअप सगळा पूर्णपणे विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर आपल्याकडं 3 क्लासरूम आहेत, त्याचबरोबर 5 प्रॅक्टिकल लॅब आहेत. तर अशा 8 ठिकाणी आपण HD CCTV इन्स्टॉल करून विथ IP कॅमेरा सेट केलेले आहेत. तर भविष्यात सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे. या अनुषंगाने आम्ही गीता कॉम्प्युटर येथे ऑर्डर केली होती आणि या ऑर्डरमध्ये त्यांचा जो काही सेटअप आहे तो आज पूर्णपणे आपल्याकडे इन्स्टॉल करून झालेला आहे आणि खूप छान पद्धतीने आपण तो डेमो त्यांनी दिलेला आहे आणि सर्व जी काही माहिती आहे ते विद्यार्थ्यांनी दिलेली आहे आणि थँक्यू सो मच. थँक्यू.